कृष्ण हरी. माझं नाव निवृत्ती रामन मेमाणी. गेले 35 वर्षापासून निवृत्तीनाथ महाराजांची सेवा अखंड चोपदार म्हणून सेवा निष्काम सेवा माझी चालू आहे. गेले 35 वर्षापासून मी निवृत्तीनाथांची सेवा चोपदार म्हणून करतो आणि परंपरेने महिन्याची वारी जाण्यासाठी 18 दिवस वारीबरोबर तिकून फिरताना 15 दिवस असे 1.5-2 महिने सेवा निवृत्तीनाथांची सेवा म्हणून चोपदार म्हणून मी सेवा करतो. धन्यवाद. पहिले तुमचं नाव गाव तुम्ही किती वर्षापासून कशी परंपरा करता? बरं, माझा गाव काळुस्ता. हा, माझा गाव काळुस्ता, गोटी इगतपुरी, जिल्हा नाशिक जिल्हा. हां, आम्ही घारी महादेव कोळी. आता मी जशी माझं पोरगं वारलं, नातू वारलं, तस मग नातू मुलवता तशापासून मी वारी करते. हां, नातू वारला पण मी देवाची वारी काय टाकली नाही. घेई नाही मी जन्म द्यावा, तुझी चरण सेवा साधाया. मी त्यांची चरणाची सेवाच करीत राहिले. 10-15 वर्ष झाले मला, पण मला मी सांगितलं नाही कधी. तुम्ही गंज मला म्हणायचे म्हणा सांगा, पण मी काय सांगितलं नाही आहे. पण मला चालता येता येता वर देवाची मी वारी करीते, पांडुरंगाची भगवंताची. बास हांडा घेऊन वारी करते. तांब्याभर कोणाला पाणी दिलं बास, एवढाच माझा दान धर्म सत्कार. मला तिथे काय सांगलं देवाला, पुण्य नाही बांधले पदराला, तिथे काय सांगलं देवाला. बास. हां, आजी सगळ्यांना पाणी वाटतात, झेंड्यावाल्यापासून तर पार पालखीवाल्यापर्यंत पूर्ण एक एक तांब्या घेऊन डोक्यावरती हंडा घेऊन एवढी सेवा आजीच्या वयामान्याने खूप झालेली ती. एवढं करतात म्हणजे झेंड्यावाल्यापासून हा त्र्यंबकेश्वरपासून तर पंढरपूरपर्यंत हंडा घेऊन जात आहे. पूर्ण हंडा येतो डोक्यावर राहतो. एवढी सेवा आजीची खूप छान. आजी एवढी सेवा करतात आणि घेऊन पण जाते आणि परतीला पण पाय पाय असते त्या. माझे नाव ज्योती प्रवीण दाभाडे. मी आज 15 वर्षापासून आजीला समक्ष पाहते. आजी एवढी थाकते पण हंडा कोणाकडे देत नाही. हंडा घेऊन सगळ्या संतांना पाणी पाजत असते. इथून त्र्यंबकपासून तर पंढरपूरपर्यंत पायी चालून सगळ्यांची सेवा अभंग म्हणत चालते. अशी बी नाही मुक्की चालणार. एक तर पंढरपूरपासून तर परतीला ते सुद्धा अभंग म्हणून आजी चालते, सगळ्यांची सेवा करते. कोणाला नसलं असलं ते सुद्धा समाजसेवासुद्धा आजी करत राहते. आजीचा नातू मेला, पंतू मेला, लेक मेला तरी आजीनी सेवा सोडली नाही. लेक मरून फक्त महिना झाला होता तरी पंढरपूरची वारी आजीला माहिती पडलं तरी आजीने सगळं दुःख पाठीमागं टाकलं आणि निवृत्तीदादांच्या सेवेमध्ये हंडा घेऊन 1 महिना झाला तरी त्या आजीने हंडा घेऊन निवृत्तीदादांची पालखी सगळ्यांना सहकार्य केलं आणि सगळं दुःख पाठीमागं निवृत्तीदादाच्या चरणी सोडलं आणि सेवा करत राहिली आजी. एवढंच मी निवृत्तीदादांच्या चरणी अर्पण करते. हां म्हण. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमावर ना, काय महिमावर नावा. शिवा अवतार धरोनी गेलो त्रिलोके पावन, गेलो त्रिलोके पावन. समाधी तिरमके शिकारी, तिरमके शिकारी. मागे शोभे बर्मगिरी, मागे शोभे बर्मगिरी. मागे शोभे बर्मगिरी, मागे शोभे बर्मगिरी. निवृत्तीनाथाच्या चरणी, निवृत्तीनाथाच्या चरणी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. शिव अवतार धरोनी, शिव अवतार धरोनी. गेलो त्रिलोके पावन, गेलो त्रिलोके पावन. गेले त्रिलोके पावन, गेले त्रिलोके पावन.
वाचा म्हणती गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जातील भांगा सकळ दोष जातील भांगा सकळ दोष जातील भंगा सकळ दोष जातील भंगा दिष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी कुशावर्ता कर्या स्नान कुशावर्ता करिता स्थान त्याचे कैलासी राहण त्याचे कैलासी राहण त्याचे कैलासी राहणे त्याचे कैलासी राहणे नाम म्हणे प्रदक्षिणा नामा मने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना त्याच्या पुण्या नाही गणना दिष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दिष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी तया नाही यमपुरी श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा. असा पंढरीचा टकळा लागलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री निवृत्तीनाथ दादांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं निघालेला आहे आणि 2 दिवसापासून हा पालखी सोहळा नाशिककरांच्या सानिध्यात या ठिकाणी आहे. 2 दिवसापासून नाशिककर वारकऱ्यांच्या या प्रेमानं भारावून गेले असून आज हा पालखी सोहळा नाशिक रोड मार्गे पळसे येथे मुक्कामी जाणार आहे. या सर्व वारकऱ्यांना नाशिककरांच्या वतीने शुभेच्छा आणि प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. सकळ तीर्थाची धुरे निवृत्तीचे पायी संत श्रेष्ठ विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी काल त्र्यंबकेश्वरून प्रस्थान करून पंचवटी या ठिकाणी दाखल झालेली आहे. पंचवटी या ठिकाणाहून हा भक्तीचा अथांग महासागर असाच आज नाशिक रोड मार्गे पळशे या ठिकाणी मुक्कामी थांबलेला आहे. या वारीमध्ये आनंदाची वारी आहे, निर्मल वारी आहे. या वारीमध्ये आपण सर्व काही सुविधा उपलब्ध आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, प्रदूषण होणार नाही, यासाठी आपण प्रदूषणमुक्त वारी असा संकल्प वारी निघतानाच केलेला आहे. रस्त्याने देखील प्रदूषणाचा त्रास होणार नाही आणि रस्त्यानं निसर्गाचा आनंद घेत भक्तीचा आनंद घेत ही वारी अशीच पंढरपुरी प्रस्थान करणार आहे. या सगळ्या आनंदी वारकऱ्यांना ह्या सगळ्या वारकऱ्यांना गजानन महाराज भजनी मंडळ भगूर यांच्या वतीनं शुभेच्छा देतो. ही वारी अशीच चालत राहो, अखंड प्रेमाचा भक्तीचा महासागर असाच ओसंडत राहो अशी निवृत्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा हा वर्णावा काय महिमा हा वर्णावा शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून काय अवतार धरून शिवे केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून
समाधी त्र्यंबक शेखरी समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून निवृत्तीनाथांच्या चरणी निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून एका जनार्दनी शरण केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून निवृत्ती आलो धारण केले त्रैलोक्य धारण शिव अवतार धरून शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन शिव अवतार धरून शिव अवतार धरून तिरुपावर गेलो गेलो तिरुपावर शिव अवतार धरून शिव अवतार विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय। विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू हे ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर पालखी सोहळा हा इतका आनंदामध्ये चाललेला आहे। सगळं वारकरी आनंदाने नाचत गात चाललेले आहे आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होणार आहे। आम्ही बी पांडुरंगाच्या चरणी अशी मागणी मागणार आहे, हे पांडुरंगा आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू दे, आमच्या नेत्या राजकीय नेत्यांना सुबुद्धी दे, शेतकऱ्यांकडं आमच्या सीमेवरच्या सैनिकांकडे लक्ष दे, त्यांना शहीद होऊन देऊ नको, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ देऊ नको आणि आमच्या रामकृष्ण हरी अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं वार्षिक सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये वारकरी नित्य वर्षाच्या नियमाप्रमाणे आनंदित भगवान परमात्म्याच्या गुणानुवादामध्ये हा पायदिंडी सोहळा त्या ठिकाणी अनुभवतात आहे। सगळे वारकरी अतिशय आनंदामध्ये आहे की त्या परमात्म्याच्या भेटीची ओढ प्रत्येकाला लागलेली आहे, कारण वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ तो परमात्मा वाट पाहतोय आणि किती जरी अंतकरणात दुःख असलं तरी ते दुःख बाजूला ठेवून
पारिवारिक जीवनातील असणाऱ्या अडचणी बाजूला ठेवून प्रत्येक वारकरी अतिशय आनंदानं या वारीची अनुभूती घेतोय. तरी आलेल्या सर्व वारकरी मायबापांना या दिंडीसाठी हार्दिक शुभेच्छा. सर्वांचा प्रवास अतिशय सुखकर हो आणि लवकरात लवकर त्या पंढरीशी पांडुरंगाची भेट सगळ्यांना हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. शिवाचा अवतार सदा शिवाचा अवतार सखा माझा स्वामिनी वरोते दातार स्वामिनी वरोते दातार स्वामिनी वरोते दातार सदा शिवाचा अवतार अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार. हे महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार अवतार ब्रह्मा तू सोपान ब्रह्मा तू सोपान ब्रह्मा तू सोपान भक्तानंद निधान भक्तानंद निधान महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार भक्तानंद निधान विष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार हो आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार दासी जनी लागे पायी महाविष्णूचा हे सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा सर्व वारकऱ्यांना पालखी सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बालाजी सोशल फाउंडेशन. धन्यवाद. या
का